आणि गेल्या 4 ते 5 दिवसांपासून वारकरी निघालेले आहेत पंढरीला, कारण त्यांना विठुरायाची ओढ लागली आहे। दिवसभर चालत विठुरायाचा गजर करत ते पुण्यामध्ये आता दाखल झालेत। मात्र सतत चालल्यामुळे वारकऱ्यांच्या पायाला थकवा जाणवतो आणि त्यांच्या पायांचा हाच थकवा, हा ताण दूर करण्यासाठी त्यांना मालिश करण्यात येतं आणि गावागावातली तरुणाई त्याकरता सज्ज आहे। होया गुरुप्रसाद जाधवचा आढावा। देहू आणि आळंदीपासून सुरू झालेला हा सगळा महिनाभराचा प्रवास जो पुढे पंढरपूरमध्ये जाऊन संपणार आहे, कदाचित ओला आणि उबेरच्या जमान्यात वाढलेली माझी ही पिढी हा सगळा जो पायी प्रवास सुरू आहे तो इमॅजिन करू शकणार नाही। सिद्धेश इथे स्वतः त्यांची सेवा करण्यात आता गुंतला आहे। सिद्धेश, काय वाटतं, किती कष्टदायी असेल हा सगळा पूर्ण पायी प्रवास? कारण आपण थोडासा केला आहे त्यामुळे कदाचित तुलाही अंदाज आला असेल। आपण कल्पनाच करू शकत नाही गुरु की हा किती थकवणारा प्रवास आहे। आणि आपण आपल्याला नेहमी सवय आहे, नेहमी कुठे कुठे जायचं झालं, बाजारात जायचं झालं किंवा मोबाईलचा रिचार्ज जरी करायचं झालं तरी आपण लगेच 2 व्हीलर काढतो, बाईक काढतो, उबेर बुक करतो। पण हे कित्येक शेकडो किलोमीटर चालत प्रवास करणं हे किती थकवणार असतं याची आपण कल्पनाच करू शकत नाही, कारण आपण कधी ते केलेलंच नाहीये। आपण आळंदीत काही किलोमीटर चाललो आणि आपली अजिबात म्हणजे त्राणच नव्हते आपल्यामध्ये, पण आता ते पांग फेडायची एक संधी मिळालेली आहे, एक पुण्य कमवायची संधी मिळाली आहे। त्यामुळे ही मालिश करतोय माऊलींची आणि याच्यापेक्षा मोठी सेवा काय असणार? किती थकवणारा हा सगळा प्रवास आहे। बरडपासून आलोया। किती दिवस चालतात? 4 दिवस झाले। 4 दिवस झाले चालतात, अजून पंढरपूर पर्यंत जाणार। या सगळ्यामध्ये मला असं सुरुवातीपासून वाटत होतं की जी युवा पिढी आहे, माझ्या वयाची जी मुलं आहेत ती कुठे दिसत नाही आहेत या सगळ्या वारीमध्ये। पण इथे आपल्याला एक मित्र भेटला जो या सगळ्या वारकऱ्यांची सेवा करतोय। मित्रा, तू काय करतोस? तुझं नाव सांग एकदा। माझं पण नाव प्रतीक केला। मी आता हे वारकऱ्यांसाठी करतोय। तू काय करतो, काय शिकतो? डिप्लोमा मेकॅनिकल डिप्लोमा। आता तो मेकॅनिकल डिप्लोमा करतो? करतोय। काय आनंद आहे हा सगळा ही सेवा करण्यात? आता हे लोक तिथपर्यंत चालत जाणार ते देवाच्या दर्शनासाठी। आपण तर तिथपर्यंत जाऊ शकत नाही, पण त्यांची सेवा करू शकतो। इथूनच आपण त्यांची सेवा करून त्यांचा तिथला लाभ, दर्शनाचा लाभ घेऊ शकतो। असं त्यासाठी आपण इथनं सेवा। पुण्यात आपण आहोत आणि हे सगळं इथे पुण्याचं काम सुरू आहे। खऱ्या अर्थानं ही पुण्यनगरी झालेली आहे। म्हणजे पंढरपुरात जाऊन तुम्ही पांडुरंगाच्या पायांना स्पर्श कराल, पण इथे या वारकरी मंडळींच्या पायांना केलेला स्पर्श हा देखील तितकाच पुण्याचा, तितकाच भाग्याचा या सगळ्या मंडळींसाठी आहे। कॅमेरामन योगेंद्र गुप्तासह मी गुरुप्रसाद जाधव, ABP माझा, पुणे।